4 News. काय मिळवलं काय मला जरा सांगा. या नरेंद्र मोदींना या देशाचा पंतप्रधान करून काय मिळवलं काय? एकही योजना यशस्वी करता आली नाहीये. या देशामधल्या तरुणांच्या नोकऱ्या गेल्या. अहो गेल्या जवळपास 3-3.5 वर्षामध्ये नोटबंदी झाल्यापासून या देशामधल्या 4.5 ते 5 कोटी मुलांच्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या अधिकृतपणे. 4.5 ते 5 कोटी. अनधिकृत किती लोकांच्या हाताचं काम गेलं असेल कल्पना नाही. कुठच्या दुकानामध्ये 4 माणसं असतील तिकडे बाबा 2 माणसं कमी केली. कुठच्या बाबा गाडीवरती 4 माणसं असतील तिकडची 2 माणसं कमी केली. ह्याचा आकडा तर नाहीच आहे. आणि कोणत्याही योजनांवरती न बोलता आज हेच नरेंद्र मोदी तुमच्या समोर येत आहेत आणि काय सांगतायत? मला पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यातल्या शहीदांच्या नावाने मतदान करा. ज्यांनी एअर स्ट्राईक केला त्या माझ्या पायलटांच्या नावाने तुम्ही मतदान करा. ते उभे आहेत का निवडणुकीला? ते आमचे जवान तर हकनाक गेले. त्या जवानांच्या नावाने आज आमचा पंतप्रधान मत मागतोय. मेरे फर्स्ट टाइम वोटरों को, क्या आपका पहला वोट पाकिस्तान के बालाकोट में एयर स्ट्राइक करने वाले वीर जवानों के नाम समर्पित हो सकता है क्या? मैं मेरे फर्स्ट टाइम वोटर से कहना चाहता हूं कि आपका पहला वोट पुलवामा में जो वीर शहीद हुए उन वीर शहीदों के नाम आपका वोट समर्पित हो सकता है क्या? मी माझ्या सभेमध्ये हे दाखवतो मुद्दामून दाखवणार की या माणसाच्या मनात आमच्या जवानांबद्दल काय प्रेम आहे आणि काय आस्था आहे ते एकदा बघा. सेना में एक जवान जितना साहस करने का ताकत रखता है ना, उससे ज्यादा साहस करने का ताकत व्यापारी रखता है. सेना में एक जवान जितना साहस करने का ताकत रखता है ना, उससे ज्यादा साहस करने का ताकत व्यापारी रखता है. त्याच्यावरती आत्ता 15 एप्रिलला हेच नरेंद्र मोदी एका टेलिव्हिजन इंटरव्ह्यूवरती बोलताना म्हणतायत की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जर समजा निवडणुकीला मुद्दा होऊ शकतो तर शहीद जवानांचा का नाही होऊ शकत? काय माणूस आहे विचार करा. हा मुद्दा का होऊ शकत नाही म्हणतोय निवडणुकीचा? ऐका. किसान मरे तो चुनाव का मुद्दा, लेकिन जवान मरे तो चुनाव का मुद्दा नहीं. ये कैसे हो सकता है? किसान मरे तो चुनाव का मुद्दा, लेकिन जवान मरे तो चुनाव का मुद्दा नहीं. ये कैसे हो सकता है? वर्षातनं एकदा वाढदिवसाला हा माणूस जाऊन स्वतःच्या आईला भेटतो, तोही मीडिया घेऊन, फोटोग्राफर्स घेऊन जाऊन नमस्कार करताना मीडिया घेऊन. माझी आई पण माझ्या घर बरोबर राहते हो, घरी बाजूच्या खोलीत राहते. जाऊ का घेऊन? या ना आई, आलोय ग. आज पंतप्रधान आहेस तू माणूस, तुझ्याकडे सगळ्या सोयी आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, बंगला आहे तुमचा स्वतःचा. जा ना आईना घेऊन त्या बंगल्यामध्ये. ती माता पण आशीर्वाद देईल की माझा मुलगा पंतप्रधान झाला, मला त्या पंतप्रधान पदाच्या माझ्या त्या घरामध्ये पण तो मला घेऊन गेला. वर्षातनं एकदा जाऊन भेटायचं आणि तोही मीडिया घेऊन. कशासाठी या गोष्टी सार्वजनिक करताय? या सगळ्या गोष्टीतनं ना एका माणसाची मानसिकता कळते. मी म्हणून हा जो प्रचार करतो यांच्या विरोधामध्ये ना, ही माणसं जर बाबानं परत निवडून आली ना, गुलाम बनवून टाकतील तुम्हाला, गुलाम. ही संपूर्ण निवडणूक ही ज्या वेळेला तुमचं मतदान असेल त्यावेळेला लक्षात ठेवा की हे नरेंद्र मोदी आणि हे अमित शाह ही 2 माणसं पुन्हा राजकीय क्षितिजावरती दिसता कामा नयेत. आज इतर कोणत्याही व्यक्ती बघायच्या नाहीयेत. आज इतर कुठचेही पक्ष नाही, काही नाही. ही 2 माणसं आणि ही 2 माणसं नसावेत.
म्हणून तुम्हाला भारतीय जनता पक्षाला मतदान करायचं नाही. ही माणसं येतील असं कोणतेही कृत्य या देशातल्या कोणीही करता कामा नये. या दोघांना उपयोग होईल असली कुठचीही गोष्ट तुम्ही करता कामा नये. 5 वर्षामध्ये त्यांनी जे रंग दाखवलेले आहेत ना, विचार करा 5 वर्षाचं हे रंग अशा प्रकारचे दाखवू शकतो माणूस, पुढच्या 5 वर्षानंतर काय करतील हे. मी काल पण सांगितले, इथे माझे पत्रकार बांधव बसलेले आहेत. आज लिहू शकताय, जर दुर्दैवाने या देशामध्ये जर ही माणसं परत निवडून आली, आजच संपूर्णपणे मीडियाची आणि पत्रकारांची गळचेपी करून टाकलेली आहे. उद्या हे पत्रकार जे आहेत ह्यांच्यासमोर घटना घडतील, लिहू शकणार नाहीत. यांच्यासमोर घटना घडतील, बोलू शकणार नाहीत. सगळ्या गोष्टी बंद करून टाकतील. आणि म्हणून ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. एका महत्वाच्या टप्प्यावरती हा देश उभा आहे. या देशाला हुकुमशाही पाहिजे का या देशाला लोकशाही पाहिजे, हा ठरवण्याची निवडणूक आहे. आणि त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी तुम्ही योग्य सारासार विचार कराल. ही 2 माणसं पुन्हा दिसता कामा नये याचा विचार कराल, अशी एक आशा अपेक्षा आपल्या सर्वांकडे बाळगतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजसाहेब.